पुष्पा, अगं काय विचारतोय मी? काय? तुम्हाला काही एकदा हाक मारल्यानंतर ऐकूच येत नाही का काय ग? आता तुमच्या हाकेला ओदायचीच कामं करते मी. तू किती कामाची आहेस ती माहिती आहे मला. आधी मला माझा टावेल शोधून दे. तुम्हीच ठेवला असेल कुठतरी, बघा नीट. हे घ्या, जरा डोळा नीट उघडा ठेवून बघत जावा. उगाच आहेत माणसं हाताखाली म्हणून राब राब राबत जाऊ नका. आता परत सुरू होऊ नको तू बाई. काल रात्रीचा भात परतून ठेवलाय, हा नाश्ता करून जावा, नाहीतर परत उगा रानात नाल्यावर भुक भुक करा. हो. आता हिला काय झालं रे? काय व्हायचंय तिला? तशीच आहे ती. आणि तुला काय एवढं झालं धाप लागायला? हा, फुलं आणायला काय डोंगरावर गेली होतीस का काय? अरे डोंगराव कुठली जात्या? मग त्या नलीकडे गेली होती. काय बाई, त्या नलीच्या दारातलं कुत्रं हाय, वस्कन अंगाव येते बघ. देवाला फुलं पण नीट काढून झाली नाहीत बघ. लय जवळ जाऊ नकोस त्याच्या, नाहीतर 14 इंजेक्शन घ्यायला लागतील. हे गप, काय तर अपिशाने बोललो गस. ते पोरा, अरे तू कुठं चाललंयस आता शायनिंग मारायला? हा, मटणाच्या दुकानात. मटण कशाला? मी काल शेवगा तोडून आणलं की रानातून. समधी कालवण्याची बी तयारी झाली आता. मामी, आज शेवगा नको, आज मटणच करू. अरे कशाला मटण? असू देत, काम झालंय आता माझं, म्हणून मटण. आणि राहुल आणि विक्रम दोघांना बी जेवायला बोलवतो. कसलं रे काम झालं? काल भरले ना पैसे, झालं आता आर्मीत भरतीचं काम. मला आधी सांगायचं ना मटण करायचंय ते आज. तशी तयारी करून ठेवली असती मी. एकतर घरात मसाल्याचं काही नाही, खोबरं राहू द्या, साधं आलं कोथिंबीर काही नाही, आणि मन मटण करा. मामी, तुम्ही नका काळजी करू, काय आणायचं असेल तर मी आणतो. आणि हे बघ, ती मटण आणताना वजी द्यायला नकोस हं. जरा चांगलं चाप बघून आण. हो, चांगले नळे पण आणवायच. अरे तुमच्या पोरांनाच आवडतं. आणि कसं आहे, रश्श्याला पण चव येते जरा चांगली. अजून काय? पण सुट्टा बी आणखी खायला. हो. जा बाबा, आण जा. येऊ गणेशजी. अरे हे बघ, ती मसाल्याचं जरा आलं कोथिंबीर मिरच्या ती बी बघ. काय कर, जाताना आप्पांच्या दुकानातच जा आणि येताना घेऊन येते. अगं जी आणतो सगळं, नो काळजी करू. आजा, अरे पैसे घेऊन जा की. ना आज माझ्याकडं. आता हाताला पैसे लागलेत म्हणजे कशाला गरज पडते? विचारलं का कुठून पैसे आणलेत ती? हे तू जा घरातलं बघ. तुला पण ना 1000 चौकशी करायला लागतात बघ. आणि त्या जेडीचं आवरून झालं असलं ना तर तिला पण जरा हाताशी घे. बघ जा घरातलं. जीजे, अगं पण बरोबर आहे की तिचं. तू नका तिची बाजू घेऊस. गप खा आणि रानात जा. मी पण घेते देवपूजा करून. वा भैया वा, या आयडा निकाली टोले नाक्याची. अहो लय मजा येते. हा भैया, टोले नाक्यामुळं बाहेर गावातलं एक पोरग गावात यायची डेअरिंग करत नाही. नाहीतर काय, पहिल्यांदा आव जाव गाव तुम्हाला होता, पण आता तसं चालायचं नाही. हा नाही चलेंगा. अहो परवा वाडीतल्या 2 पोरांना असं हाणलंय की आता दुसऱ्या गावात एसटीनं जाताना पण खिडकीतनं बाहेरून विचारतात, काय जाऊ काय म्हणून. जमा बेस्ट, गुड गॉन गॉन. थँक्यू भैया, थँक्यू. काय थँक्यू? काल ते 4 पोरांना मारले ते. कुणाला मारलं? अहो भैया,
अहो उसकी तो लंबी स्टोरीच आहे. अहो लई मजा आली. हा. 4 पोरं आलती गावात गाडीतनं. मी विचारलं कुठं चाललाय, तर म्हणतात कसं पोरगी बघायला चाललोय. हा. ए असा हाणला की खायचं आणि जायचं मुश्किलच झालं असेल त्यांचं. जमे तुला काय अक्कल? हा, नुसतं आणून सोडून दिला वे. डांबून ठेवायचं ना, उलट टांगायचं आणि खाल्ल्या मिरचीची धुरी द्यायची. अहो भैया, लग्नासाठी पोरगी बघायला आले होते ते. काय? हो, जाधवांच्या पोरीचं स्थळ होतं. त्याला ह्यांनी रस्त्याने पळवून पळवून हाणला. त्यातला नवरा कोण आणि भावरा कोण हेच ओळखू ना. आयुष्यात लग्नच करणार नाही असं म्हणालंय ते पोरग. आणि बिचारी गाडी ठेवून पळाल्यात, ते अजून माघारी आलीच नाही. कसं होणार आहे जम्याचं? मला टेन्शनच आले. अरे अशानं गावातल्या पोरीचे लग्न कसे होणार? व्हॉट सेन्सेस? भैया, सेन्सेस नाही, नॉनसेन्स म्हणजे मूर्ख. भैया अहो त्याने आधी सांगायला पाहिजे होतं ना. अरे नॉनसेन्स जम्या, तू विचारलं का नाही आधी? अहो भैया मी विचारलं तेव्हा तोंड वर करून सांगतात पोरगी बघायला आलोय म्हणून. मग एकाला खिडकीतनं बाहेर ओढूनच हाणला. जम्या खिडकीतनं वडून? हा, त्या पोरांना हुडका. त्या जाधवाचं प्रकरण तिथंच मिटून टाका. गावात काही चर्चा नाही झाली पाहिजे. अरे शीतलला कळलं तर इम्प्रेशन डाऊन होईल माझं. भैया अहो टेन्शन नॉट, वो गाडी लेने आएंगे ना तेव्हा लगीनच लावून पाठवू. There you are. काय फौजी, लय खुशीत? काय काम झालं काय? हो झालं की काम. पैसे दिले, सगळं झालं. आता पोस्ट निघालच. हा बेस्ट. काम झालं ना मग ओकेच. भैया तुझ्यामुळे झालं बरं का सगळं. आता जसं पगार होईल तसं मी पैसे देतो. परत तवर दागिनं तेवढं. कोण बोललं? हा, पैशाचं कोण बोललं? तू बोलला? तू कोण बोललंय? तू ना उगाच टेन्शन घेतो का? हा, दागिने जसे तुझ्याकडे सेफ होते ना तसेच माझ्याकडे. तू आपले 2 फोटो दे टॅलेंटला. फोटो कशासाठी? तू जर का उद्या पळून बिळून गेला, माझे पैसे बुडवले, तर भावपूर्ण श्रद्धांजलीचा फ्लेक्स नको लावायला. हा, जोक केला. अरे जोक केला. तू आर्मीत भरती झाल्यावर अभिनंदनाचा फ्लेक्स नको का लावायला? हा, चांगले दे स्माइल प्लीज वाले. चांगलेत ना टॅलेंट? चांगलाय भैया. बरं भैया येऊ का? जरा एक काम आहे. हा ये, पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय? पार्टी द्यायची. हा देतो की. हा. येऊ का? हा. भैया अहो आभी फोटो काय को लिया? बाद में वर्दीवरचा फोटो मिळालाच असतं की फ्लेक्स वर लावायला. चमे, आता फोटो काय को लिया हे कळलंच तुला. सुमन, दे ना लवकर पोहे. दम धरा की जरा. तू दम दे, मी धरायलाच बसलोय. काय रे ध्रुव, तू दम देते का? काय जितू काका, एक शब्द सोडत नाहीस तू. होय ग, नीलम काकी आणि आई कुठे गेला? त्या जाधवांच्या घरी गेलेत घाणा भरायला. त्यांच्या पोरगीचं लग्न आहे ना. झालं, अजून एक कमी झाली गावातली. खरंय. का बोलतीस ग? अगं म्हणजे काय, किती लग्न असतात या मे महिन्यात. एवढी लग्न असतात की या मे महिन्याला आहे ना जागतिक लग्न महिना म्हणूनच जाहीर केलं पाहिजे. काय पण ना काका. नाही ते काय तर
थांबा की जरा. विशेष आज काय विशेष का? नाही आज पोळ्यावर अगदी खोबरं बिबरं किसून दिलंय. दिलंय ती बघा. द्या. धरा. लिंबू नाही होय? अहो पिळलाय की. खायचं काम करा की तुम्ही. लिंबू नाही वय, खोबरं नाही वय, तुमचं नाही लय प्रश्न असतात बघा. आज बरं न सांगताच पिळलंय, नाही तर मागून सुद्धा मिळत नाही. बरं का शितले, अहो शीतलला आवडतंय की नाही म्हणून आधीच पिळलाय. बरं का शितले, तुझ्यावर नाश्त्याला बसलोय ना म्हणून सगळे व्यवस्थित मिळते. तर नाहीतर आम्ही कोरडच पोहे देतोय नाही का. काय ग काके, कशाला विषय वाढवतीस? तुला माहितीये ना ते तुला मुद्दा मुचकावतोय. कोण कोणाला उचकावतोय? बघा यो आला. कोण? मी वय? आप्पा बस ये पोय का. मला बसायला वेळ नाही. तू एक काम कर, तूच दुकानात जाऊन बस. का आता कुणाचं लग्न आहे? अगं त्या चिंदवलीच्या इथं पोराचं लग्न आहे. हाय का? लगेच लग्न लावून येतो माघारी. आप्पा तूच कसं काय रे जातो सगळ्या लग्नांना? जितू काकाला पाठवत जा की. ए मला नको बाई, मला नाही आवडत लग्नाला जायला. आणि त्यात ही हे लग्नाला काहीतरी भाजून प्रयोग करते. हे असलं तोंड घेऊन जावं लग्नाला. तर मी प्रयोग करते वय. नाही तर मी करतोय. हा शितले, ह्यांचं भांडणं ऐकत बसण्यापेक्षा तिथं दुकानात जाऊन बस. तर मी लगेच लग्न लावून येतो माघारी. बर ये जाऊन. अरे पण मागच्या सारखं आयराचं पाकिट दिलं बगर येऊ नकस. नाही बरं झालं आठवण करून दिली. आधी त्यांना रज पाकिट देतो आणि मग लग्न लावायला सांगतो. हा येऊ का? आप्पाचा अवघड आहे. इक्या कमळाला समानार्थी शब्द काय रे? म्हणजे 3 अक्षरी पाहिजे. शेवटची 2 अक्षर कज. पहिल्या शब्दाला आडवा उभा काय आहे का? नाही. कज आईल र. हा सरळ. अरे पण सरोच्या मध्ये रो आहे. क पाहिजे. पंकज लिहू. पंकज म्हणजे कमळ असतं वय. आमचं बापू पण का नाही. हे येड्या, बरोबर आहे बापूंच. पंकज आणि उभा पंडित. आयला वय किल्ला का. आमचं बापू माझ्यासारखं हुशार आहे ती. मग शेवटी फादर कोणाच आहे? बापू नंबर आहे का? हातात आहे एवढाच. का रे? अहो दाढी करायची होती. रावले आहे की. नको त्यापेक्षा नंतर येतो तुम्ही. हे प्रित्या, राहुल बी चांगली दाढी करते की. मग तूच करून घे. मी करतोच की. मी आणि आजा, आमच्याशिवाय कोण बसते याच्या खुर्चीवर? तास लावतेला का दाढी कराय, तेवढ्यात दाढी परत वाढती या. त्यापेक्षा बापू मी आपलं संध्याकाळीच येतो. अरे थांब की, हे झालं की तुझंच घेतो. नको मी जाऊन येतो. अरे थांब, बघितलंच काही क्या गिराईक बी याला वैतागल्यात. वैतांगू देत की, मला काय करायचंय? घालवलंच का नाही गिराईक? मी घालवलं वय, त्यात तीच गेलंय. याच्या पुढं काय बोलायचं म्हणजे अवघडच आहे. मग कशाला बोलताय? आणि तसं बी इथं कोण थांबणार आहे? आमचं काम झालंय आता.
चाललोय आता आम्ही. तू बी इथं जायचंय का रे? काय झालं? अरे जेवणाचं सांगायचं होतं. दोघं बी जेवा घरी या. काय मटण आहे? येत की. मटण काय विशेष? असंच आपलं काम झालं म्हणून. बर मी जातो पुढं. ए रावले येळ लावू नको, ये लवकर. तुझ्या आधी येतो का नाही बघ. रावले आजच्या बरोबर तुझं बी काम होणार आहे ना? तुझं मटण कावा. देतो की. देतोय काय कुणाला? आप्पा आप्पा आपण आहेत. कोण आहे दुकानात? मी आहे की. काय पाहिजे? सामान पाहिजे होतं. चल दुकानात. तमालपत्र आणि दालचिनी दे. तमालपत्र, दालचिनी. बर. लवंग दे. लवंग. काळी मिरी आणि येलदोड दे. वा. वा करायला काय झालं? काय नाही, असंच. असंच 10 वाला मसाल्याचं पाकिट दे. आज काय पार्टी दिसती? हो. मग काय विशेष? हाय काहीतरी. मेन्यू काय? मटन. ई. येऊ करू नको, सामान दे आधी. देते. या पिशवीत काय? मटन. उचल उचल ते आधी. उचल. अगं एवढं काय झालं? हे हसतोस काय? तू आमच्या घरी मटण आणायची हिंमत तरी कशी केलीस? अगं मटन आहे ते. काय खाते होय तुला? तुला माहितीये ना आमच्या घरात मटण चालत नाही ते? मी काय मुद्दाम केले वे? मुद्दाम काय केलं आणि काय नाही ते माहितीये मला. उचल ते आधी. थांब, मी सामानच देणार. ते घेऊन जा आधी. सामान देत नाही म्हणे. आर्मी सिलेक्शन झालंय आपलं. काय तेव्हा पार्टी होणारच, आणि ती बी मटणाची आणि नळ्या ओढून. तुझं कामच होणार नाही बघ तू. तू काय बी म्हण ग, आपलं काम झालंय काय, आणि ते बी तुझ्या गुड लक शिवाय. म्हणे काम झालंय. लेटर आले का हातात? लेटर कशाला पाहिजे? काम होणारच आहे आपलं. लेटर आले बिगर कामच होत नसते. आधी लेटर येऊ दे मग बोल. लेटर आलं. लेटर मी नुसतं म्हणलं तर तुझं लेटर आलं का काय? नाही. अरे लेटर आलं. लेटर ठीक आहे. अरे कसलं लेटर आलं? शीतल, मला तू काल म्हणली होतीस की नाही तुझं लेटर येणार म्हणून? आणि आज माझं खरंच लेटर आलंय. बघ, मी बोललं की काम होतच. हो खरंच आहे. आता तर तुझं मंदिरच बांधलं पाहिजे बघ. काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद आहेत. माते, माझं ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत असंच राहू दे. राहणार राहणार, तू टेन्शन घेऊ नकोस. हा शीतल माते की अरे कसलं लेटर आलं? आर्मीच्या लेखी परीक्षेचं आलं पण होय? होय. हे बघ की हॉल तिकीट ते सगळं आलंय बघ याच्यामध्ये, आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स आलेत. केंद्र कुठे, काय टायमिंग आहे, सगळं आलंय. शीतल थँक्यू बर का, तू गुड लक दिलं म्हणूनच माझं लेटर आलंय. बघितलं का? लेटर आलं बर का? मी नुसतं म्हणलं तरी याचं लेटर आलं. आता बघू याचं लेटर येतं का नाही, ते बी माझ्या गुड लक शिवाय. number you've called is currently unavailable. The number you've called is currently unavailable.
unavailable. Please try again later. The number you've called is currently unavailable. सतीश सरांचा फोन पण लागेना.